राहुरी तालुक्यातील चांदेगावमध्ये मारहाणीची घटना. तिघांविरोधात गुन्हा दाखल. चांदेगाव येथे मारहाणीची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 31 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हा आपल्या ओंकार सिनारे, ओम कोठुळे, सागर भांड, साई भांड या मित्रांसोबत चांदेगाव परिसरात नदीवर अंघोळीसाठी गेला असताना जांभूळ तोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून शेतमालक राजेंद्र कृष्णाजी भांड व त्यांचे मामा व पुतण्या अजित सुभाष भांड यांनी अमानुष मारहाण, शिवीगाळ केली. या घटनेत आरोपींनी धमकावून जीव घेण्याचीही भीती दाखवली असल्याचे फिर्यादीने राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात शेतमालक राजेंद्र कृष्णाजी भांड व अजित सुभाष भांड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याविषयी मुलांच्या पालकांनी आमच्या मुलांना न्याय मिळवून द्या व यामागे आणखीन काही प्रकार आहे का याचा शोध घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. माझं नाव बाबासाहेब रामकृष्ण कुठळे, राहणार चांदेगाव तालुका. घटना म्हणजे अशी घडली, आमचे मुलं 5 जण, हे तिघं आणि ज्या माणसाने माझ्या मुलांना आणि त्याच्या मित्रांना हाणलं त्यांचे 2 पुतणे, असे 5 जण नदीला आंघोळीला गेले. तर तिथं जांभळाचा बाग आहे. ज्यांनी मारलं तो राजेंद्र कृष्णाजी भांड यांचं तिथं नदीच्या कडेला जांभळाचा बाग आहे. तर त्याचे जे 2 पुतणे होते ते म्हणले आपण जांभळं खाऊ. यांनी नकार दिला. हे म्हणे नको, कोणाचे असतील ते आपल्याला मारतील. ते म्हणणे आपलाच बाग आहे म्हणे, काही अडचण नाही, तुम्ही या खा. मग हे पुढे गेले 2 जण, त्याच्या मागे हे 3 गेले. यांनी 2-2, 4-4 जांभळं खाल्ले आणि बाहेर येत असताना ते 3-4 जण एकखटे आले. यांनी यांना तिघांना लगेच अमानुष मारहाण चालू केली. तर त्याच्यामध्ये असं घडलं की यांना इतकं काय मार बसला काही हे जेवणही करीनात, घरी काही सांगितलं नाही यांनी. मग हे जेवण करीनात म्हणून त्यांना विचारलं तर ते म्हणे आमचं दुखतं, कोणी म्हणतं डोकं दुखतं, कोणी पोट दुखतं. मग ते चापलं तर ते जिथं लागलेलं होतं वळ होता त्याला हात लागल्यानंतर त्यांनी कसं तरी केला. मग आम्हाला कळलं की यांना काहीतरी जखमा झालेल्या आहेत. आम्ही त्यांचं शर्ट कपडे काढून पाहिलं, त्यांच्या अंगावरती वळ होती. मग त्यांना विचारलं तुम्हाला कोणी मारलं, तर त्यांनी आम्हाला ते कृष्णाजी भांड आहेत, राजेंद्र कृष्णाजी भांड यांनी आणि त्यांचे पुतण्या आणि मामा यांनी तिघांनी मिळून आम्हाला मारलंय म्हणे. मग त्याच्यानंतर आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला गेलो. तिथं कंप्लेंट द्यायला गेलो. त्यांनी आमची साधी NC नोंदवलेली आहे. कंप्लेंट काय पूर्ण हे झालेली नाही आहे. तरी आमची अपेक्षा अशी आहे की आम्हाला न्याय मिळावा. या मुलांची आमच्या काय चूक झाली होती की बाबा याचं कोणतं लय मोठं नुकसान केलं होतं तर त्यांना एवढे जनावरासारखं मारहाण केली. कारण एवढं सांगितलं का बाबा जांभळत वडले म्हणून, एवढंच कारण सांगितलं. पण याच्या मागं दुसरं काय कारण आहे आम्हाला ते कळलं पाहिजे. साधारणतः जांभळत वडल्या म्हणजे हे खाण्याची वस्तू, एवढ्या शिल्लक गोष्टीवरून कोणी एवढी मोठी मारहाण करणार नाही. तर एवढं का मारहाण झाली तर याचं आम्हाला मेन कारण कळलं पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. घटनेनंतर जखमी फिर्यादींनी उपचार घेत आपल्या पालकांना सोबत घेत पोलिसांत धाव घेतली. राहुरी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.